नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, तुमच्या सेवेमध्ये अजून एका सॉफ्टवेअरची भर पडलेली आहे. MCITR टायपिंग प्रॅक्टिस टूल हे एक नवीन सॉफ्टवेअर लॉन्च झालेलं आहे. हे सॉफ्टवेअर MCITR या कंपनीने बनवलेलं आहे. याची ओनरशिप ही MCITR कंपनीकडे आहे. हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. तर या सॉफ्टवेअरची जी संकल्पना आहे, याच्यामधले सगळे जे डिझाईन्स आहेत हे पूर्णतः माझ्या माइंडने तयार केलेला आहे. पूर्ण जो कन्सेप्ट आहे सॉफ्टवेअरचा तो मी तयार केलेला आहे आणि हे सॉफ्टवेअर मी एका कंपनीकडनं सॉफ्टवेअर तयार करून घेतलेले आहेत. मुलांना तुम्हाला नजरेसमोर ठेवून तुमच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या सॉफ्टवेअरमध्ये मी फिलअप केलेल्या आहेत. मार्केटमध्ये खूप सारे सॉफ्टवेअर्स मी बघितलेले आहेत, चेक केलेले आहेत, त्याच्यावरती काम केलेले आहे. काही मी माझ्या क्लासमध्ये पण सॉफ्टवेअर वापरतोय किंवा वापरत होतो. सगळ्या गोष्टी मी त्या ह्या सॉफ्टवेअर्समध्ये त्या ज्या उणिवा मला जाणवल्या, त्या गोष्टी मला कमतरता जाणवल्या, सगळ्या गोष्टी या सॉफ्टवेअरमधून मी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण हे माझ्या दृष्टीने झालं. तुमची आवड काय, तुम्हाला काय वेगळं वाटतं, त्यासाठी सॉफ्टवेअर मी तुमच्या सेवेमध्ये समर्पित करत आहे. त्यासाठी ट्रायल बेस हे सॉफ्टवेअर ठेवलेलं आहे काही तासांसाठी. तर तुम्ही याचा नक्की यूज करा आणि तुम्हाला जर काही कमेंट करायचे असेल, काही सुचवायचं असेल तर नक्की सांगा, कारण हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी बनवलेलं आहे, तुम्हाला ध्यानात ठेवून बनवलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये काय सूचना करूशी वाटतात, तुम्हाला याच्यामध्ये काय अजून ऍड करूशी वाटतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकतात एक युजर म्हणून. त्यासाठी तुम्हाला इथं ट्रायल बेसला हे सॉफ्टवेअर मी ठेवलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे सॉफ्टवेअर जसं तुम्ही ओपन करा तर इथं तुम्हाला बाजूला ट्रायल वरती क्लिक केलं की हे सॉफ्टवेअर चालू होईल. मित्रांनो, जसं MPSCचं मॉक टेस्टचं लेआउट आहे त्याच प्रकारे हे लेआउट ठेवलेलं आहे. जर वरती बघितलं तर तुम्हाला इथं इंग्लिश पॅसेज दिसेल. त्याच्यानंतर जर कोणाला वाटलं बाबा पॅसेज न करता मला पहिले लेसन करायचे तर तो लेसन करू शकतो. इथं लेसन दिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टमध्ये लेसन घेतलेले, खूप भारडभर लेसन घेतलेले नाही आहेत. ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत. म्हणून शॉर्टमध्ये आपल्या लेसन्स कसे कव्हर करता येईल त्या गोष्टी मी इथं कव्हर केलेल्या आहेत. पॅसेज दिलेला आहे, पॅसेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅसेज इथं कव्हर केलेले आहेत. तुम्ही बघत असाल तर भरपूर पॅसेज याचा मी ॲड केलेले आहेत, जेवढं आपल्याला आता लागतात, जेवढी गरज आहे. त्याच्यानंतर मराठी पॅसेज दिलेले आहेत. इथं तुम्हाला मराठीचे पॅसेज दिसतं आणि याच्यामध्ये पण मराठी वापरण्यासाठी तुम्हाला पहिलं बॅकएंडला ISM वापरावं लागेल. ISM शिवाय तुम्ही इथं मराठी टाईप करू शकत नाही. इथं तुम्हाला मराठीचे लेसन पण दिलेले आहेत, म्हणजे इंग्लिश पॅसेज इंग्लिश लेसन, मराठी पॅसेज मराठी लेसन दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं टाईम लिमिट दिलेलं आहे. 1 मिनिटापासून तर 20 मिनिटापर्यंत नॉर्मली टाईम सेट करू शकता तुम्ही, किती मिनटं आपल्याला टाईप करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला हायलाईट एनेबल टिक मार्क केलेले आणि एनेबल बॅकस्पेस टिक मार्क केलेले आहेत. नॉर्मली खूप सॉफ्टवेअर्समध्ये तुम्हाला या गोष्टी दिसतातच, तसं ह्या आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण ठेवलेल्या आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये एक जमेची बाजू अशी केलेली आहे, मी आत्तापर्यंत बघितलं का खूप मुलांना असं वाटतं का अजून वेगवेगळे पॅसेज आपण टाईप करू शकलो पाहिजे. मुलांचं लिमिट संपत आलेलं आहे, कारण जे मोस्टली जे पॅसेज सॉफ्टवेअरमध्ये आलेले आहेत, काही सॉफ्टवेअरमध्ये 20 आलेले आहे, काहींचे 30 आलेले आहे, काहींचे 50 आहे, काहींचे 100 आहे. पण हे जे पूर्ण रॉ मटेरियल आहे, हे रॉ मटेरियल मुलांसाठी हार्डली 10-15 दिवसाचंच आहे. परत 10-15 दिवसात मुलांना असं वाटतं ते सॉफ्टवेअर खूप जुनं झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये नवीन पॅसेज नाही आहे, सारखं तेच पॅसेज काय टाईप करायचे. तर तो एक खूप मुलांपुढे समस्या भेडसावते. ही गोष्ट मला जाणवली, कारण माझ्या क्लासमध्ये जे मुलं प्रॅक्टिस करतात, एका दिवशी एक मुलगा 10 पॅसेज टाईप करतो. तर राऊंड अबाउट 100 पॅसेज जरी असले तर 10 दिवसाच्या वरती ते मटेरियल जात नाही. त्याच्यामुळे मुलांना असं वाटतं की 10व्या दिवशी 15व्या दिवशी ते मला सांगतात सर नवीन पॅसेज द्या, नवीन काहीतरी टाईप करायला द्या. वेगवेगळे सॉफ्टवेअर ते ट्राय करतात. तर मित्रांनो, यासाठी आम्ही इथं ऑप्शन डिझाईन केलेला आहे. मी स्पेशलिस्ट माझ्या प्रोग्रामरला मी सांगितलं होतं की मला एक कस्टमाइज ऑप्शन द्या, ज्याच्यामध्ये मी इथं टायपिंग पॅरेग्राफ पेस्ट करू शकेल आणि जशाचं तसं तो टायपिंग पॅरेग्राफ खाली टाईप करू. म्हणजे कस्टमाइज मी एक नवीन ऑप्शन तयार केलेला आहे इथं, ज्याच्यामध्ये आपल्याला जो पाहिजे तो आपण पॅरेग्राफ इथं पेस्ट करा, मराठीचा असेल किंवा इंग्लिशचा असेल, आणि तोच खाली तुम्ही टाईप करू शकता. म्हणजे हा एक एक्स्ट्रा पॅटर्न दिलेला आहे. हा कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये हा ऑप्शन नाही आहे, जिथं तुम्ही पॅरेग्राफ किंवा तुमचा कंटेंट तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता आणि खाली टाईप करू. आता जर मोस्टली इंग्लिशमध्ये बघितलं तुम्ही, तर समजा मी एखादा पॅसेज घेतो तर आपल्याला रिपोर्ट कसा येतो किंवा रिपोर्ट कसा जनरेट होतो ते आपण बघूया. समजा मी आता टाईप करतो इथं, सेम जवळ मी जर परफेक्ट वर्ड टाईप केला तर तो ग्रीन होईल, आणि जर मी रॉंग टाईप केला तर तो रेडमध्ये जाईल. याच्यातल्या ज्या
उणिवा आहे, ज्या चुका आहेत त्या सगळ्या रेक्टिफाय केलेल्या आहे, एकदा दोनदा चेक केलेलं आहे, तरी तुमच्यासाठी हे सॉफ्टवेअर ओपन ठेवलेलं आहे ट्रायल बेसला, का जेणेकरून तुम्ही त्याचा यूज करू शकता आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला प्रॉब्लेम जाणवतात तुम्ही सांगू शकतात, कमेंट करू शकतात, मला कॉल करू शकतात. आणि जर अजूनही तुम्हाला याच्यामध्ये काही जर ॲड करूशी वाटतं, काहीतरी वेगळं सुचवायचं वाटतं तर तुम्ही सुचवू शकतात. कारण हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी बनवलेलं आहे आणि भविष्यातही ज्यावेळेस MPSCची स्किल टेस्ट होईल त्यावेळेस त्या मुलांना त्याचा चांगला फायदा व्हावा या दृष्टीने हे सॉफ्टवेअर आपल्याला तयार करायचं आहे. त्याच्यासाठी तुमची खूप गरज आहे. तुम्ही वापरा, त्याला यूज करा आणि जर काही त्याच्यामध्ये चेंजेस हवं असेल तर तुम्ही नक्की सांगा. आता मी ज्यावेळेस सबमिट बटनावरती क्लिक करतो तर बघा मला रिपोर्ट येतो. सेम रिपोर्ट आहे का, तुम्ही किती मिनटं त्याचा यूज केलेला आहे, ॲक्युरसी किती % आहे, तुम्ही की स्ट्रोक किती वापरलेले आहेत, याच्यात नंबर ऑफ वर्ड्स तुम्ही किती यूज केलेले आहेत, टोटल इनकरेक्ट वर्ड किती आहेत, करेक्ट वर्ड किती आहेत आणि की स्ट्रोक पर मिनिट कितीच आहे आणि पर मिनिट तुमचा स्पीड कितीच आहे, या सगळ्या गोष्टीचा रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये शो होईल. हे जर तुम्ही ऑप्शन किंवा हा जो बॉक्स आहे हा काही सॉफ्टवेअरमध्ये मूव्ह होत नाही, तर इथं मी त्याला मूव्ह करू शकतो. इवन तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही चेकही करू शकता. भरपूर ठिकाणी अशा गोष्टी मूव्ह होताना दिसत नाही, पण मी स्पेशली ह्या गोष्टी प्रोग्रामरकडनं करून घेतलेल्या आहे. तर ज्यावेळेस मला तो रिपोर्ट येईल बाबा, तो मला पाहिजे त्या ठिकाणी तो हलवता आला पाहिजे, मूव्ह करता आला पाहिजे, तर त्या गोष्टी तयार करा. अशा गोष्टीचं मी सगळ्या सूचना दिल्या त्या. त्यानंतरही तुम्ही सांगितलं तुम्हाला का तुम्हाला जर काही सूचना करायच्या असेल तर तुम्ही जरूर करा, जरूर सांगा. कलरपासून इवन सगळ्या गोष्टीपासून तुम्ही त्याला स्पेसिफाई कमेंट करू शकता का सर असं असं नाही, असं असं तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये करा, ह्या आणि ह्या गोष्टी करा. तर नक्कीच तुमच्या कमेंट्स आम्ही यूज करू. अशा प्रकारचं एक उत्कृष्ट सॉफ्टवेअर आपण तयार केलेलं आहे MPSCच्या स्टुडंटसाठी. हे GCCच्या स्टुडंटसाठी नाही आहे, फक्त MPSCच्या स्टुडंटसाठी आहेत ज्यांना MPSCची स्किल टेस्ट द्यायची आहेत. आणि याच्यामध्ये सगळे जे पॅसेज आहेत ते नॉर्मली तुमचे जे टार्गेट आहेत 1,500 मराठीसाठी की स्ट्रोक आणि 2,000 इंग्लिशसाठी की स्ट्रोक, त्याच्या व्यतिरिक्त जास्त की स्ट्रोकचे आहेत होऊ शकतील. हे पॅसेज तुम्हाला थोडं सिमिलर दिसतील, सिमिलर वाटतील, पण त्यासाठी मी इथं तुम्हाला एक नवीन ऑप्शन दिलेला आहे कस्टमाइज, का ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची पाहिजे तेवढे पॅरेग्राफ, पाहिजे तेवढे कंटेंट कॉपी पेस्ट करा आणि खाली टाईप करू शकता आणि सेम रिपोर्ट तुम्हाला इथं येणार. तर मित्रांनो, हे सॉफ्टवेअर कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या काही सूचना असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्याला, नक्की त्याच्यावरती विचार केला जाईल. आणि जर विद्यार्थ्यांना असं वाटलं बाबा हे सॉफ्टवेअर आपल्याला घ्यायचं आहे, परचेस करायचं आहे, त्याची कॉस्ट मार्केटनुसारच ठेवलेली आहेत. मार्केटची जी कॉस्ट ती 500 रुपीज आहेत, पण याच्यामधला माझा शेअर जो आहे तो मी याच्यातनं पूर्ण मायनस केलेला आहे. फक्त ते 300 रुपीज आपल्याला पेड करायचे. 6 मंथसाठी हे सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरवरती व्हॅलिड असेल, तुमच्या कम्प्युटरवरती चालेल, त्यासाठी फक्त तुम्हाला 300 रुपीज पेड करायचे. आणि होऊ शकतं याची किमतीमध्ये थोडाफार काही चेंजेस करायचा प्रयत्न चालू आहे माझ्याकडनं. मला नाही वाटत कंपनी मला परमिशन देईल, पण माझं बोलणं चालू आहे. जर होऊ शकतं जर कॉस्ट जर कमी होत असेल, ती गोष्ट कमी करून तुमच्या सेवेसाठी तुम्हाला फायदा होण्यासाठी त्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. जर कॉस्ट कमी झाली तर ही कमी किमतीमध्ये आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू. इच्छुक उमेदवारांना किंवा इच्छुक विद्यार्थ्यांना जर असं वाटतं की सॉफ्टवेअर परचेस करायचं आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वरचा जो नंबर आहे तो माझा आहे, खालचा नंबर आहे तो MCI टायर कंपनीचा नंबर आहे. MCI टायर कंपनी ऑलरेडी पहिल्यापासून टायपिंग इन्स्टिट्यूटमध्येच अफिलिएशन देते. यांच्या ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 4,000 ते 5,000 सेंटर्स आहेत. ऑलरेडी काही विद्यार्थ्यांकडे MCI टायरचं टायपिंग सर्टिफिकेटही असते. एकदम उत्कृष्ट त्या प्रकारचं सॉफ्टवेअर आपण तयार केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि त्याच्यात मी तुम्हाला जर अजूनही काही त्याच्या गोष्टीत जर वाटतं तुम्ही नक्की मला कळवा, कमेंट बॉक्समध्ये कळवा, फोनवरती कळवा, आपण त्याचा विचार करू. आता हे सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं. नमस्कार मित्रांनो, MCI टायर टायपिंग प्रॅक्टिस टूल जर आपल्याला इन्स्टॉल करायचं असेल आपल्या PC-मध्ये, लॅपटॉपमध्ये, त्यासाठी प्रथम आपल्याला MCI टायर ही साईट ओपन करावं लागेल. तर गुगल क्रोममध्ये जायचं, MCI टायर टाईप करायचं आपल्याला. सगळ्यात प्रथम जी साईट ओपन होईल MCI टायरची
त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर MCITR च्या साइड मध्ये डाउनलोड टॅब मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस टूल फाइल्स या दोन ऑप्शन दिसतील आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला MCITR टायपिंग प्रॅक्टिस टूल वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही MCITR टायपिंग प्रॅक्टिस टूल वरती क्लिक कराल तर या ठिकाणी आपल्याला MCITR ची जी सेटअप फाइल्स डाउनलोड झालेली दिसेल. तर इथं कीप बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि काही क्षणामध्येच ही फाईल डाउनलोड झालेली असेल. तर या फोल्डरला ओपन करायचं आहे आणि सिंपल प्रोसेस आहे सेटअप रन करण्यासाठी. त्या फाईलवर डबल क्लिक करायचं आहे, फक्त रन वरती क्लिक करायचं आहे, ऍक्सेप्ट अग्रीमेंट वरती क्लिक करायचं आहे, नेक्स्ट क्लिक करायचं आहे. क्रिएट अ डेस्कटॉप शॉर्टकट, तुम्हाला डेस्कटॉपला शॉर्टकट हवा आहे का तर नेक्स्ट क्लिक करायचं आहे. परत इन्स्टॉल बटनावरती क्लिक करायचं आहे. काही सेकंदामध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं असेल. त्याच्यानंतर या सॉफ्टवेअरला लॉन्च करण्यासाठी फिनिश केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली लॉन्च झालेलं दिसेल किंवा ओपन झालेलं तुम्हाला दिसेल. हा तुमचा रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन आहे. तर हा तुमचा इन्फॉर्मेशन फॉर्म आहे. त्या फॉर्म मध्ये सर्वप्रथम आपल्याला नेम लिहायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे जो व्हॉट्सअप नंबर असेल, त्याच्यानंतर तुम्हाला ऍड्रेस लिहायचा आहे, सिटी टाईप करायचं आहे, पिनकोड टाईप करायचं आहे, ईमेल ऍड्रेस टाईप करायचा आहे आणि जर तुमचं इन्स्टिट्यूट असेल, सेंटर असेल तर सेंटरचं नाव टाईप करायचं आहे. हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि या फॉर्म मध्ये सिरियल की तुम्हाला वरती जे नंबर दिलेले आहे त्या नंबरवरून तुम्हाला तो सिरियल की परचेस करावं लागेल. एका सॉफ्टवेअर साठी 500 रुपीज कॉस्ट आहे आणि जे तुम्हाला अमाऊंट पेड करायची तर या QR कोडला तुम्ही स्कॅन करून अमाऊंट पेड करू शकता. पण हे सॉफ्टवेअर जर तुम्हाला पहिल्यांदा ट्रायल बेसला जर यूज करायचं असेल त्यासाठी तुम्हाला इथं ट्रायल ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून ट्रायल साठी तुम्ही या सॉफ्टवेअरचा यूज करू शकता. आणि परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.